नमस्कार मित्रांनो, आपल्याला सर्वांना माहिती असतं की इन्व्हेस्टमेंट आणि सेव्हिंग हे आपल्या फायनान्शियल हेल्थ साठी अतिशय गरजेचं असते. आपले इंटेन्शन पण असतात की आपण कुठलं तरी सेव्हिंग, कुठला काहीतरी एक इन्व्हेस्टमेंट चालू करूया. याकरिता आपण बरेच ऍप डाउनलोड करतो, कितीतरी वेबसाईट्सला व्हिजिट करतो, कितीतरी ठिकाणी आपण आपले स्वतःचे अकाउंट्स क्रिएट करतो, परंतु अजिबात इन्व्हेस्टमेंट करत नाही. स्टॉक मार्केट आणि म्युच्युअल फंड मध्ये निवेश करणे हे बऱ्याच लोकांना खूप कॉम्प्लेक्स प्रोसेस वाटत असेल आणि याचं मुख्य कारण हा आहे की लोकांना माहितीच नाही की कुठला म्युच्युअल फंड सिलेक्ट करावा आणि कुठल्या म्युच्युअल फंड मध्ये किती अमाऊंट निवेश करावी, आणि यामुळेच बरेच लोक इन्व्हेस्टमेंट चालूच करत नाही. आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे एक म्युच्युअल फंड स्कीम कशी शोधायची आणि त्या स्कीम मध्ये निवेश करताना कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची, आपला पर्पस किंवा ऑब्जेक्टिव्ह काय आहे इन्व्हेस्टमेंटसाठी, किती रिटर्न्स, कसे रिटर्न्स आपल्याला एक्सपेक्टेड आहेत, किती रिस्क तुम्ही घेऊ शकता किंवा तुमचा रिस्क ऍडजस्टेड रिटर्न्सची काय एक्सपेक्टेशन्स आहेत, आणि अशा काही बरेच इम्पॉर्टंट फॅक्टर्स वर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहोत. तर चला मित्रांनो, करूया आजच्या व्हिडिओची सुरुवात. सर्वप्रथम आज आपण बोलूया पर्पस और ऑब्जेक्टिव्ह बिहाइंड इन्व्हेस्टमेंट इन म्युच्युअल फंड. मित्रांनो, जेव्हा आम्ही म्युच्युअल फंड म्हणतो तेव्हा आपल्या डोक्यात इक्विटी ओरिएंटेड म्युच्युअल फंड येतात, परंतु हे काय गरजेचं नाहीये की प्रत्येक लोकांनी आपले पूर्ण अमाऊंट इक्विटी ओरिएंटेड म्युच्युअल फंड मध्येच निवेश करावी. सर्वप्रथम आपल्याला माहिती पाहिजे की आपला इन्व्हेस्टमेंट मागचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे आणि त्या ऑब्जेक्टिव्ह वर डिपेंडेंट असणार आहे की आपण कुठलं म्युच्युअल फंड सिलेक्ट करूया. फॉर एक्झाम्पल, समजा जर का तुमचा इन्व्हेस्टमेंट मागचा ऑब्जेक्टिव्ह लॉंग टर्म असेल, 5 ते 7 वर्ष तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल, आणि जर का तुम्हाला रिस्कचा पर्स्पेक्टिव्ह माहिती असेल, तर तुम्ही कॉम्बिनेशन ऑफ इक्विटी म्युच्युअल फंड सिलेक्ट करू शकता. फॉर एक्झाम्पल, लार्ज कॅप फंड्स, याच्यात तुम्ही ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह फंड्सचा कॉम्बिनेशन करू शकता, किंवा मिड कॅप फंड्स, फ्लेक्झी कॅप फंड्स, मल्टी कॅप फंड्स, किंवा तुम्ही टॅक्स सेव्हर फंड्स मध्ये सुद्धा निवेश करू शकता, कारण तुमचं ऑब्जेक्टिव्ह लॉंग टर्म आहे. परंतु जर का तुमची रिस्क घेण्याची क्षमता जास्त असेल आणि तुम्हाला करंट मार्केट ट्रेंड्सचा पण फायदा घ्यायचा असेल, तर तुम्ही सेक्टोरल फंड्स मध्ये निवेश करू शकता, थेमॅटिक फंड्स मध्ये निवेश करू शकता, किंवा स्मॉल कॅप फंड्स मध्ये सुद्धा तुम्ही निवेश करू शकता. फॉर एक्झाम्पल, जेव्हा मार्केट बेरिश असला किंवा एकदम रिसेशनरी असला, तर अशा वेळेस बरेच लोक फार्मा मध्ये निवेश करतात, किंवा एफएमसीजी मध्ये निवेश करतात, किंवा युटिलिटी मध्ये निवेश करतात, कारण हे जे सेक्टर्स आहेत हे युजली मार्केटला आउट परफॉर्म करतात. मित्रांनो, जर का तुमचा इन्व्हेस्टमेंट मागचा जो इंटेन्शन आहे तो 2 ते 6 वर्षाचा जर असेल, मिड टर्म जर का तुमचा इन्व्हेस्टमेंटचा गोल असेल, तर तुम्ही हायब्रिड फंडचा वापर करू शकता. आता नाव ऐकून तुम्हाला लक्षात आलाच असेल, हायब्रिड फंड्स हे शेअर्स आणि बॉन्ड्स मध्ये कॉम्बिनेशन मध्ये निवेश करतात. तर तुम्ही हायब्रिड फंडचा वापर करून आपले इन्व्हेस्टमेंट करू शकता. याकरिता तुमच्यासाठी आहे कन्झर्वेटिव्ह अग्रेसिव्ह म्युच्युअल फंड्स, जे हायब्रिड फंड्स असतात, किंवा तुम्ही बॅलन्स्ड ऍडव्हान्टेज फंडचा वापर करू शकता. आणि जर का तुम्हाला इक्विटी मध्ये, डेट मध्ये आणि गोल्ड मध्ये सुद्धा कॉम्बिनेशन मध्ये निवेश करायचा असेल, तर तुम्ही मल्टी असेट फंड मध्ये निवेश करा. ते सुद्धा ऑप्शन चांगला आहे मिड टर्म गोल साठी. परंतु जर का तुमचं इंटेन्शन शॉर्ट टर्म पार्किंग असेल, शॉर्ट टर्म पार्किंग ऑफ कॅपिटल, फॉर एक्झाम्पल तुम्हाला 1 दिवसासाठी किंवा 2 वर्षाच्या आतमध्ये तुम्हाला जर का फंड्सची गरज परत पडणार आहे आणि फक्त या 2 वर्षासाठी तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल, तर अशा ठिकाणी तुम्ही डेट फंडचा वापर करू शकता. जर का तुम्हाला अप टू 1 इयर साठी इन्व्हेस्टमेंट करायचं असेल, तर तुम्ही काही ओव्हरनाईट लिक्विड फंड्स असतात, अल्ट्रा शॉर्ट ड्युरेशन फंड्स असतात, मनी मार्केट किंवा लो ड्युरेशन फंड्स असतात, त्याच्यात तुम्ही निवेश करू शकता. आणि जर का तुम्हाला 1 ते 2 वर्ष ठेवायचं असेल, तर तुम्ही शॉर्ट ड्युरेशनचे फंड्स असतात, किंवा फ्लोटिंग रेट कॉर्पोरेट बॉन्ड्स असतात, बँकिंग अँड पीएसयू फंड्स असतात, या फंड्स मध्ये तुम्ही निवेश करू शकता. यानंतर आपण बघूया रिटर्न संदर्भात. मित्रांनो, रिटर्न हे सर्वात इसेन्शियल एलिमेंट आहे कुठल्याही म्युच्युअल फंडला जज करण्याकरिता. जनरली लोक काय करतात, कुठल्याही म्युच्युअल फंडचा लास्ट इयरचा परफॉर्मन्स किंवा रिसेंट पास्टचा परफॉर्मन्स बघून त्यानंतर त्या म्युच्युअल फंड मध्ये निवेश करणे योग्य असेल की अयोग्य हे लोक डिसाईड करतात. फॉर एक्झाम्पल, जर का आपण पास्ट 6 मंथचा इक्विटी म्युच्युअल फंडचा परफॉर्मन्स बघितला ॲज ऑन मार्च 22, तर हे जे सेक्टोरल फंड्स असतात किंवा थेमॅटिक आणि इंटरनॅशनल फंड्स आहेत, यांनी सर्वात चांगला परफॉर्मन्स केलेला आहे. आणि जर का परफॉर्मन्स आपला क्रायटेरिया असेल, तर आवश्यक आपल्याला याच फंड्स मध्ये निवेश करणे योग्य असेल, कारण या फंड्सने चांगला परफॉर्मन्स केलाय रिसेंट पास्ट मध्ये. परंतु मित्रांनो, हे जे बेस्ट परफॉर्मिंग फंड्स असतील हे पिरियड बाय पिरियड चेंज होत राहतील, आणि म्हणूनच फक्त 1 वर्षाचे किंवा 2 वर्षाचे परफॉर्मन्स बघून त्या फंड मध्ये निवेश करणे हे उचित असेल का? तर मला तरी असं वाटतं की आपल्याला लॉंग टर्म बघायला पाहिजे, की लॉंग टर्म मध्ये कन्सिस्टंटली कुठले ते फंड्स आहेत जे चांगला कन्सिस्टंटली परफॉर्म करतात, ज्यांनी विविध मार्केट सायकल मध्ये सुद्धा कन्सिस्टंटली चांगला परफॉर्म केलाय
ओव्हर लॉंग रन अशा फंड्स मध्ये आपल्याला निवेश केला पाहिजे. कुठल्याही कॅटेगरी मधले हे जे कन्सिस्टंट परफॉर्मर्स आहेत, या परफॉर्मर्सचा एक बास्केट तयार करा आणि त्यानंतर त्या बास्केटमध्ये निवेश करा. कन्सिस्टंट परफॉर्मन्स इज एनी टाइम बेटर दॅन शॉर्ट टर्म गुड परफॉर्मन्स. यानंतर आपल्याला बघायला पाहिजे रिस्क आणि रिस्क ऍडजस्टेड रिटर्न्स. मित्रांनो, एक एक्झाम्पलच्या माध्यमातून मी तुम्हाला ही कन्सेप्ट समजवतो. तुम्हाला माहितीये पुणेवरून मुंबई जायला किती तास लागतात? 3 तास. कारण डिस्टन्स किती आहे? 150 किलोमीटर. साधारणतः पुण्यावरून मुंबई जाणे यासाठी तुम्हाला 3 तास लागतील. परंतु जर का तुमचा मित्र तुमच्याकडे आला आणि तो तुम्हाला सांगायला लागला की अरे मी तर 2 तासातच पोहोचलो रे. आता सडनली तुमच्या डोक्यात प्रश्न आला असेल की किती पडवलं याने गाडी? काय 150च्या स्पीडने गेला का? आता तुम्हाला माहितीये की जर का हा 150च्या स्पीडने गेला असेल तर हे शक्य आहे की 2 तासात तो पोहोचलाय. परंतु एवढी स्पीड ही खूप रिस्की आहे. तसंच जर का तुमची स्पीड खूपच कमी असली तरी हे फेवरेबल नसेल. बरोबर आहे ना मित्रांनो? हा सेम लॉजिक आपण म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट मध्ये पण लावू शकतो. मला माहितीये की आपल्याला रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट हवंय, परंतु किती रिस्क घ्यायला आपण रेडी आहोत. आणि म्युच्युअल फंड मध्ये निवेश करताना रिस्क कॅल्क्युलेट करण्यासाठी काहीतरी टूल आपल्याकडे हवा ना, आणि तो टूल आहे स्टँडर्ड डेव्हिएशन. एका इक्विटी ओरिएंटेड म्युच्युअल फंड मध्ये 2 प्रकारचे रिस्क असतात, मार्केट रिस्क अँड फंड मॅनेजर रिस्क. आणि स्टँडर्ड डेव्हिएशन कॅल्क्युलेट करताना या दोन्ही रिस्कला आपण कन्सिडर करतो, ज्याचा अर्थ असा की आपण टोटल पोर्टफोलिओ रिस्कला कन्सिडर करतो. आता हा जो स्टँडर्ड डेव्हिएशन आहे हा रिस्कचा एक नंबर आहे, बरोबर? म्हणून जेवढा जास्त हा नंबर असला तेवढंच फंड तो जास्त रिस्की असेल, आणि जेवढा हा स्टँडर्ड डेव्हिएशनचा नंबर कमी असला तेवढा कमी रिस्की तो फंड असेल. आणि म्हणून कुठलाही फंड सिलेक्ट करताना आपल्याला त्याच्या स्टँडर्ड डेव्हिएशन बघायला पाहिजे, आणि ज्याचा स्टँडर्ड डेव्हिएशनचा आकडा कमी असेल तो फंड सेफर आहे ऍज कम्पेअर्ड टू तो फंड ज्याचा स्टँडर्ड डेव्हिएशनचा आकडा जास्त असेल. मित्रांनो, आता तुमच्या समोर तुम्हाला स्क्रीनवर एक टेबल दिसत असेल, त्याच्यात लार्ज कॅप फंड्स आहेत. आता तुम्ही मला सांगा या 4 फंड्स पैकी कुठला फंड तुम्ही सिलेक्ट करणार? ए आणि सी ना, बरोबर? का? कारण त्यांचा स्टँडर्ड डेव्हिएशन सर्वात कमी आहे. आणि डी आणि एन तुम्ही अजिबात सिलेक्ट करणार नाहीत, कारण की त्याचा जो स्टँडर्ड डेव्हिएशन आहे तो खूप जास्त आहे, नंबर खूप मोठा आहे, आणि म्हणून आपण त्याच्यात अजिबात निवेश करणार नाही. परंतु अजून 2 रेशोज तिथं तुम्हाला दिसत असतील, एक शार्प रेशो आणि एक अल्फा. यांनाही कन्सिडर करणे गरजेचे आहे, कारण हे जे रेशोज आहेत हे रिस्क ऍडजस्टेड रिटर्न्स दर्शवतात. चला बघूया कसं. शार्प रेशो आपल्याला दाखवतो की आपण किती एक्सेस रिटर्न या फंडनी कमवलाय बिकॉज ऑफ एव्हरी युनिट ऑफ रिस्क टेकन बाय द फंड. आणि म्हणून कुठलेही म्युच्युअल फंड कम्पेअर करताना हायर शार्प रेशो असलेला फंड याला आपल्याला प्रिफरन्स द्यायला पाहिजे. आणि यानंतर असतं अल्फा. अल्फा आपल्याला दर्शवतो की आपण किती एक्सेस रिटर्न कमावलाय ओव्हर अँड अबाउट द एक्सपेक्टेड रिटर्न. एक्सेस रिटर्न नेहमी हायर पाहिजे. आता जर का तुम्ही तो टेबल परत बघितला तर तुमच्या लक्षात येईल की फंड्स ए आणि सी यांचे शार्प रेशो आणि अल्फा दोन्ही चांगले आहेत. आणि तेवढंच नाही तर फंड सी जो आहे तो अतिशय उत्कर्ष परफॉर्मन्स करतोय, कारण की त्याचा रिस्क आणि रिवॉर्ड रेशो खूप चांगला. परंतु मित्रांनो, डेट फंड मध्ये निवेश करताना आपण काही वेगळे पॅरामीटर्स बघतो, आणि अशा वेळेस 2 महत्वाचे रिस्क आपल्याला बघायला पाहिजे. एक असतं क्रेडिट रिस्क आणि दुसरा इंटरेस्ट रेट रिस्क. कुठल्याही म्युच्युअल फंडचे क्रेडिट रिस्क कॅल्क्युलेट किंवा मेजर करण्यासाठी आपण त्या फंडचे क्रेडिट रेटिंग बघतो. जर का एखादा म्युच्युअल फंड मॅक्झिमम आपल्या पोर्टफोलिओमध्ये निवेश करत असेल गव्हर्नमेंट बॉन्ड्समध्ये, तर त्याची क्रेडिट रेटिंग किंवा त्या इन्व्हेस्टमेंटची क्रेडिट रेटिंग AAA असेल. याचा अर्थ असा आहे की या फंड्समध्ये अजिबात कुठल्या प्रकारचे रिस्क नाहीये. जसं जसं तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये रिस्क वाढत जाणार तसं तसं त्या फंडचे रिटर्न कमवण्याचे पोटेन्शियल सुद्धा वाढत जाते. यानंतर जी दुसरी रिस्क आहे ती आहे इंटरेस्ट रेट रिस्क. इंटरेस्ट रेट रिस्क हे अजून काय नाही तर मार्केट रिस्कच आहे. जे फंड्स मीडियम किंवा लॉंग टर्म बॉन्ड्स मध्ये निवेश करतात त्यांच्यात हायर मार्केट रिस्क असतो. या रिस्कला मेजर करण्यासाठी आपण मॉडिफाईड ड्युरेशन बघतो, आणि जेवढं जास्त मॉडिफाईड ड्युरेशन असणार आहे तेवढंच जास्त मार्केट रिस्क असणार आहे. याशिवाय काय अदर फॅक्टर सुद्धा असतात, फॉर एक्झाम्पल एक्सपेन्स रेशो, साईज ऑफ द फंड, फंड मॅनेजर, आणि हे सुद्धा आपण कन्सिडर केले पाहिजे. सर्वप्रथम आपण बोलूया एक्सपेन्स रेशो आणि साईज ऑफ फंडच्या संदर्भात. एक्सपेन्स रेशो 2 गोष्टींमुळे इन्फ्लुएन्स होतो. पहिला म्हणजे साईज ऑफ द फंड. जसं जसं तुमचं साईज ऑफ द फंड वाढेल तुमचं एक्सपेन्स रेशो कमी होईल. आणि दुसरा जो फॅक्टर आहे तो आहे रेग्युलर किंवा डायरेक्ट प्लॅन. जर का तुम्ही रेग्युलर प्लॅन मध्ये निवेश करत असाल तर तुमचा एक्सपेन्स रेशो जास्त असेल, सिम्पली कारण तुम्हाला कमिशन पे करावं लागेल डिस्ट्रीब्युटरला. परंतु जर का तुम्ही डायरेक्ट प्लॅन मध्ये निवेश करत असाल तर तुमचं ते कमिशन वाचून जाईल, आणि तेवढंच म्हणजे तुमचा एक्सपेन्स रेशो पण कमी होईल. मित्रांनो, हे गरजेचं नाहीये की जर का कुठल्या म्युच्युअल फंडचे एक्सपेन्स रेशो कमी असेल तर त्या फंडला आपण सिलेक्ट केला पाहिजे. आणि एस्पेशली जर का तुम्ही मिड साईज किंवा
स्मॉल कॅप मध्ये निवेश करत असाल तर जसं जसं फंडची साईज वाढत जाईल तसं तसं फंड मॅनेजरसाठी खूप अवघड होईल आणि त्यांच्यासाठी खूप चॅलेंजिंग असणार आहे स्टॉक सिलेक्शन. ऑन द अदर हँड ज्या फंडचा AUM कमी असेल त्यांच्यासाठी स्टॉक सिलेक्ट करणे, त्याच्यात इन्व्हेस्ट करणे आणि त्याच्यातनं बाहेर पडणे खूप सोपे असेल. आणि म्हणून लोअर एक्सपेन्स रेशो हे सोल डिसाइडिंग फॅक्टर नसायला पाहिजे. जर का एखादा फंड कन्सिस्टंटली चांगला परफॉर्मन्स करत असेल आणि जर का त्याचा रिस्क रिवॉर्ड रेशो चांगला असेल तर तुम्ही त्या फंड मध्ये निवेश करा. त्याचा एक्सपेन्स रेशो किती जास्त का ना असो कम्पेअर्ड टू द पिअर ग्रुप आणि त्याचा जर AUM पण स्मॉलर असेल तरी चालेल, परंतु तुम्ही त्याच्यात निवेश करा. कारण काय, तो कन्सिस्टंटली चांगला परफॉर्मन्स देतो. एका डेट म्युच्युअल फंड मध्ये एक्सपेन्स रेशो कमी असायला पाहिजे आणि AUM जास्त असायला पाहिजे. त्यांनी तुम्हाला रिटर्न सुद्धा चांगली येतील आणि तुमची रिस्क सुद्धा रिड्यूस होतील. हे जे म्युच्युअल फंडचे पोर्टफोलिओज असतात यांना प्रोफेशनल्स मॅनेज करतात, हँडल करतात आणि या प्रोफेशनल्सला आपण फंड मॅनेजमेंट टीम म्हणतो आणि या टीमचा एक मुख्य लीडर असतो, त्याला आपण फंड मॅनेजर म्हणतो. आता किती वर्ष झाले तोच फंड मॅनेजर या पर्टिक्युलर फंडला कन्सिस्टंटली मॅनेज करतोय आणि तो कन्सिस्टंटली चांगला रिटर्न देतोय का, हे काही फॅक्टर्स आहेत ज्यांना कन्सिडर करून त्यानंतर आपण डिसिजन घ्यावं की त्या फंड मध्ये निवेश करणे योग्य असेल की अयोग्य. समजा तुम्ही एखाद्या म्युच्युअल फंड मध्ये निवेश केला आणि तो म्युच्युअल फंड तुम्हाला कन्सिस्टंटली चांगला रिटर्न देतोय, परंतु रिसेंटली त्याचा परफॉर्मन्स बिघडलाय, तर आता तुम्ही त्या म्युच्युअल फंड मध्ये राहावा की तुम्ही रिडीम करावा, आणि हे खूप महत्वाचा प्रश्न. तर मित्रांनो जरा विचार करा की हा अंडर परफॉर्म का करतोय, त्याची काय इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी आहे, स्टॉकवर किंवा त्या पर्टिक्युलर सेक्टरवर काय एक्सपोजर्स पडले आहेत, आणि जर का तुम्ही या सगळ्या फॅक्टर्सशी कन्व्हिन्स आहात, जर का तुम्हाला वाटते की हे कन्व्हिन्सिंग आहे तर तुम्ही त्या फंड मध्ये राहा. परंतु जर का तुम्हाला कन्व्हिन्सिंग उत्तर भेटत नसतील देन इट इज लॉजिकल टू रिडीम अँड मूव्ह ऑन टू अ बेटर फंड. तर मित्रांनो म्युच्युअल फंड सिलेक्ट करणे यासाठी एक होलिस्टिक अप्रोच पाहिजे. आपल्याला बरेच फॅक्टर्स बघायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल रिटर्न्स, रिस्क ऍडजस्टेड रिटर्न्स, एक्सपेन्स रेशो, फंड साईज, फंड मॅनेजर एक्सेट्रा. आणि या सगळ्या फॅक्टर्सला कन्सिडर केल्यानंतर आपण एक राईट फंड सिलेक्ट करू शकतो. थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यामुळे धन्यवाद. जर का तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज डोंट फॉरगेट टू लाईक, कमेंट, शेअर अँड सबस्क्राईब. जर का तुम्हाला अजून कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ बघायची असेल तर कमेंट सेक्शन मध्ये लिहून आम्हाला पाठवा. सायनिंग ऑफ, सी आदर्श जोशी. थँक्यू, बाय बाय. Investment in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing. Please read the risk disclosure documents carefully before investing in equity shares, derivatives, mutual fund, and or other instruments traded on the stock exchanges.